नमस्कार. आज मी झणझणीत चविष्ट अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि माझी एक रिक्वेस्ट आहे, तर मी चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या, तर शेंगा घेताना जास्त जाड घ्यायच्या नाहीत. चवीला कडवट लागतात. आणि लहान घेतल्या तर त्यामध्ये गर निघत नाही. त्यामुळे आपल्या बोटाच्या साईजचे शेवग्याचे शेंग घ्यायचे आहेत. तर शेंगा मी धुवून घेतल्या आहेत. तर कट करताना शेंगाचं टोक आधी काढून घ्यायचं आहे. संपूर्ण शेंग कट करायची नाही, अर्धी अर्धी कट करायची, म्हणजे जे शेंगाचं शिरं असतं त्याची साल आपोआप निघली जाते. तर अशा पद्धतीने मी शेंगाची साल काढून घेते. पूर्ण साल काढायची नाही, सालीमध्ये पण फायदे गुणधर्म खूप आहेत, त्यामुळे साल संपूर्ण काढायची नाहीत. तर ते सगळ्या शेंगा कट करून साल काढून घेतले आहे. तर शेंगा आता आपण स्वच्छ पाण्यामध्ये टाकून धुवून घेऊया. पाणी गरम झाले, त्यामध्ये मीठ हळद टाकून धुतलेल्या शेंगा टाकायच्या आणि शेंगा 70 ते 80% आपल्याला शेंगा शिजवून घ्यायच्या आहे. जास्त शेंगाचा गाळ करायचा नाही, सोनेरी डार्क होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. त्यामुळे भाजीला रंगही छान येतो आणि चवही छान लागते. त्याच कढईमध्ये खोबऱ्याचे काप पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर कांदा, खोबरं, लसूण, आलं मी भाजून घेतले. तर सुरुवातीला कांदा, लसूण आणि आलं बारीक करून घ्यायचं आहे. पाणी न टाकता आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कोथिंबीर आणि भाजलेला कांदा घालून थोडंसं पाणी टाकून आपल्याला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर अशा बारीक पद्धतीने मी वाटण तयार करून घेतले. हे वाटण तुम्ही 2-3 दिवस भाजीसाठी वापरू शकता. फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम झाले, त्यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी तडतडली की लगेच आपल्याला जिरे टाकायचं आहे. तेलामध्ये लाल तिखट, घरगुती काळा मसाला टाकायचा, गरम मसाला टाकायचं आणि तयार केलेलं वाटण त्यामध्ये टाकून मसाला 2-3 मिनिटं आपण परतून घेऊया. 2-3 मिनिटं झालेलं आहे. थोडंसं पाणी टाकून अजून आपल्याला तेल सुटेपर्यंत मसाला परतून घ्यायचा आहे. मसाल्यातील जो कच्चापणा आहे तो निघून जाईपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. तर इथे बघा, साधारण मी 4-5 मिनिटे मसाला परतून घेतला आहे. तर आता आपण मसाला परतला आहे, तर त्यामध्ये आपण शिजवलेल्या शेंगा टाकूया. शेंगा मी 70 ते 80% शिजवून घेतल्यात. तर आता शेंगा तेलामध्ये परतून घेऊ. मसाल्यामध्ये शेंगा परतून झालेल्या आहेत. त्यामध्ये मीठ टाकायचं, कारण शिजवताना आपण मीठ टाकलंय, त्यामुळे मीठ थोडंसं टाकायचं आणि पुन्हा एकदा थोडंसं हलवून घ्यायचं आणि जो शेंगा शिजलेलं पाणी आहे ते टाकायचं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे तेवढं तुम्ही पाणी त्यामध्ये टाकू शकता. तर 2-3 मिनिटं उकळी आणून द्यायची आहे. 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. तर शेवग्याच्या शेंगाची चविष्ट झणझणीत भाजी तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला नवीन चॅनलवर असेल प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी तुम्हाला रोज पाहायला भेटतील. बाय बाय.